भावनाही अंगी गात भावनाही अंगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी परितो पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणावितो दास चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस चित्ती माया लोभ अस परितो पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन म्हणे दावी वेश म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतर नाही लेश तैसा अंतर नाही लेश परितो पतित पावन परितो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील आणि दररोजच्या पाठातला असलेल्या पाठात आणि 307व्या क्रमांकाचा अभंग देवडीकरांच्या प्रतिपद आपला अभंग चालू आहे गातो भाव नाही अंगी भूषण करावया जगीवर परितो पतित पावन करी साची आपलं चरण कोणतं चालू आहे भूषण करावया जगी म्हणजे गातो नाम भगवंताचं भजन करतो गायन करतो वर्णन करतो पण मागा अंगात भाव नाही स्वतःच्या स्वस्थितीवर बोलायले ते अभंग जरी परार्थपर असला भाषा महाराजांची आहे आणि महाराजांनी आपल्यावर घेऊन बोललेले गातो हो मी गातो पण भाव नाही अंगी मग कशासाठी गातो म्हणाल तर भूषण करावं या जगी म्हणजे माझं भूषण व्हावं जगात मला माझं वर्णन व्हावं लोकांना मला चांगलं म्हणावं आणि मग चांगलं म्हणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा कल आहे चांगलं म्हणण्याकर लोकांचा जास्त काय आहे कल आहे कोणाला वाईट म्हणण्याला जमत नाही पटत नाही ते म्हणून घेत नाही तिथं लगेच पटवाय बघतोय नाही असं नाही तर खोटं म्हणलं आणि खोटं असून बी खरं म्हणलं तुम्ही नाही चांगलेच म्हणलं की नाही ते म्हणत नाही तुम्ही म्हणाले तेवढं पण नाही की तुम्ही चुकलेले असं म्हणताय का नाही काय किंवा काय नाही की प्रत्येकाचा स्वभाव कोणला बघा स्तोत्र केलं की स्तुती केली की बरंच वाटतंय देवादिकालाही बरं वाटतंय मग आपले काय पाळे हो देवाला वर्णन केल्यावर महादेवाचं वर्णन केल्यावर महादेव खुश होतंय की नाही विष्णूचं वर्णन केल्यावर विष्णू खुश होतंय की नाही मग देवायला जर स्तोत्र आवडतंय तर मग आपल्याला का आवडू नये हो आपली सत्य असा पाहिजे नाही सत्य आवाज सत्य लोक फुगवीत मग महाराज लोक नाही का मूर्खाचं वर्णन चांगलं म्हणून करतात ना पैसे उपटिण्यामुळं कसा जण समोरचा घेणं जण नाही त्याच फक्त वर्णन करायचं मी तर म्हणतो आताचे महाराज ह्या लोकांचे भाट आहेत तुमचे समाजाचे कोण आहेत हे लोक भाट भाट म्हणजे कळलं का पैसे देऊन स्तुती स्तोत्रे करायला लावणार प्रचार असे लोक महाराज लोक आणि म्हणूनच मग हे नेते कीर्तन हे ते ठेवायलेत ना लोक आता कीर्तन ठेवणं हे करणं ते करणं या कार्यक्रमाला हा त्याचा सत्कारण किती पैसे किती अहो लाख रुपये ते ना ते कशासाठी फक्त प्रचार करण्याचा हो कोणत्या महाराजाला जास्त समाज जमतो ते महाराज ठेव कशाला कार्यक्रम मग त्याला समाज गोळा करायचा आहे का प्रबोधन करायचंय आणि त्या महाराजाकडून आपले गोडवे गाऊन घ्यायचे त्यांना आपले गोडवे गावे आणि असा गोडवे गाणारा असल्यावर ते महाराज आवडतो त्याला बोलवितात बरोबर आहे ना त्याची स्तुती करतात बोलवितात त्याला पैसे देतात लोक असं मला एक नेता म्हणला काय म्हणला महाराज ते बरंच ते तरी आमचं वर्णन करते
मग त्याच्यानं ते आम्हाला बरं वाटतं. म्हणजे काय करावं वा, म्हणजे वर्णन करण्यासाठी तुम्ही त्याला लावलंय म्हणा. तुमचं वर्णन करण्यामुळेच तुम्ही त्याला लावलंय ना, बाकी काय, बाकी काही तथ्य नाही त्याच्यामध्ये, काही घेणं देणं नाही. आणि समाज त्यांना जाणार म्हणजे पिक्चरचा असतो. तशा महाराजांकडे समाज कोणता, आणि मग ते पिक्चरचा समाज मत टाकतो ना कोणला, त्याला कळलं का. सुज्ञ समाज खरा हुशार माणूस त्या महाराज कीर्तन आहे काय जाईलच कशाला. पैसे दिले तरी जात नाही, किती केवढे रुपये द्या तुम्ही, जात नाही. खरा श्रोता जाऊ शकत नाही, जात नाही, जात नाही, त्याला आवडतच नाही, ते जातच नाही. ते नसलेलं पाप होतंय म्हणते, आणि पाप होतंयच ना, पापच होतंय, ते काय उपयोग होत नाही. मग लोकायला स्तुतीची आवड आहे, ह्या नेत्याला, याला, राजकारणी लोकायला सगळ्या, मग असू द्या हो, पण परमार्थात स्तुती ही विषाप्रमाणे सांगितली. स्तुती चांगली नाही असं वर्णन शास्त्रामध्ये ठिकठिकाणी आलेले. आपली कोणी स्तुती करील तर ते स्तुती केल्यावर ते माणसाला मातीत घाल. नाही कवी स्तुती वाणीचा थोडी हा होतो माझा जीव कासावीस. हो, कासावीस होते ते संत, त्यांना जमत नाही. हो, नाही 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 नाही, साधकांना तसंच वागलं. चिरंजीव पद पहा ना, चिरंजीव पदामध्ये काय म्हणतात, चिरंजीव पदामध्ये म्हणतात की माझी स्तुती कोणी करावी. अहो, साधकाला कोणी मान दिला तरी ते मान निघो म्हणते. ज्ञात्याशी प्रारब्ध, ज्ञात्याशी प्रारब्ध गती. मान मान झाला तरी निघो म्हणती, मान झाला तरीही प्रारब्ध गतीने मान होते. बरं काय भाऊ, अन्न मान धनी हे तो मान अपमान हे तो मनाचे लक्षण आहे. असू द्या, हे मनाचा धर्म आहे. मान वाटणं, अपमान वाटणं धर्म कशाचा आहे, मनाचा. पण हे प्रारब्धानं होते, नशिबानं कबीनं नशिबाचा होते. प्रारब्ध. तुम्हाला किती जरी वाटला मै वावा व्हावी, मी आमदार खासदार व्हावं, जगात मी पुढारपण व्हावं, जगात प्रसिद्धीस यावं, असं जरी तुम्हाला वाटलं असलं तरीही ती प्रसिद्धी येतात का तुम्ही, नाही येत. तुमच्या प्रारब्धानं उचललं तर आपोआप प्रसिद्धी, काहीच नसताना प्रसिद्धी होते. हो, काय काय लोकांची काहीच नसताना त्याची प्रसिद्धी व्हायला लागते. आणि शेवटी मग ते पुन्हा आदळतात बी ना कालांतरानं. आता बरेच लोक नाही काय महाराज, किती समाजाची स्थिती, अहो सगळा भारत मानित होता त्या महाराजाला, सगळा भारत, तरी त्यांना जन्मली जावं लागलं. हे कशानं उचललं, जरा उचलेलं कोणी होतं, आणि मग ते पाप काही दिवस ते पुण्य होतं, तोवर ते जमलं, पुण्य संपलं, उघडं गेलं मात्र. आणि हे म्हणजे काय, सुख आणि दुःख, हे जे मान अमान, हे सगळे मिळतात का, सगळे प्रारब्धावर, प्रारब्धावर येते. लक्षात आलं की नाही. ते किती ज्ञान असेल, अरे अज्ञानी माणसाला लोक कितीतरी वावा करायचं, मला ते प्रारब्ध आहे. अज्ञानाचं येण्याचं काय ते प्रारब्ध आहे. आणि प्रारब्धामुळे लोकातला मान मिळेल. बरं काय, मानवेल जन, पण सोहित कारण नव्हे तेथे लोक मानतील. बरं काय, काय म्हणजे तुकाराम महाराज गाठ्यात बघा, लोक मानतील, लोक स्तुत्या करतील, वावा करतील, पोट भरेल, सगळं होईल, पण मुक्त होणार नाही. कळलं का. लोकांना मानण्यासाठी नसते, पण मानण्यासाठीच लोक करायचे. पूज्यता डोळा न देखावी, हा, स्वकीर्तिकाने न ऐकावी, आणि हा अमुक ऐशी नोहावी, शेची लोका. हो हो, जगे आवज्ञाची करावी, हे साधकाचं लक्षण असतं. जगे आवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसा ऐशी आजीवी चाल बहु. मला लोकांना वाकडं लावा, घरच्याने माझी हेटाळणी करा, घरच्याने मला थुकून टाका, हे चांगला नाही म्हणून असं सोडून द्यावं. जगी आवज्ञाची करावी, जगी म्हणजे जगानं. आणि संबंधी नाम घरचे दारचे पाहुणे रावळे, संबंधी सोय न धरावी, ऐशी ऐशी आजीवी चाल भाऊ. साधकाला असं मनातून वाटते, म्हणजे सगळ्याच्या मी तुच्छतेत यावा. बरोबर आहे ना. हे खरं साधकाचं लक्षण आहे. आणि आपल्याला तर वाटते सगळ्याचा मी प्रिय म्हणावा. कसा म्हणावा, प्रिय म्हणावा. मग तुम्ही सगळ्याचे प्रिय प्रारब्धानं म्हणता का तुमच्या कर्तृत्वानं म्हणता, प्रारब्धानं. तरी पण आपण त्याच्याबरोबर झटके देतोच की. पण इथं तुकाराम महाराज म्हणले नाही 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 नाही, का देवा, मी भूषण करावं या जगी. जे गातोय ना, कशासाठी गातोय, मग त्यांना भूषण नव्हतं करायचं,
बरं जरी करायचं असलं तरी पुढे विनंती केली की काय तू पतित पावन आहेस आणि हे साचवचन कर आणि मला ह्या पापातून पतनातून काढ. हे पतन आहे ना, मान मिळणं धन मिळविणं कुठे जाणं, नरकाला जाणं आहे ना. मग नरकातून ह्या मला तू काढ. तुझं नावच आहे पतित पावन, म्हणजे अधोगतीला गेलेला उद्धार करणारा तो हे. आपला कालचा विषय चालू आहे. मान मिळाला घेतच नाही, संतांना त्याची गरज नाही. कोणता विषय होता आपला? हा, कुठे गेले ते एकनाथ महाराज? दिंडी घेऊन गेले ना, जायचे ना. होतंय का जाणं भाई? होईल का हे ना? काय काय किती नाही नाही, हे चांगदेवाच्या शिष्यवणी बघू ना किती. मुक्ताबाई काय म्हणल्या ऐका. मुक्ता ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते शरण आला ना, वाघावर बसून नागाचा चाबूक घेऊन कुठून पुन्हा ते तिकडं पुन्हा तांब्याहून हे त्याच्यावर चांगदेव नावाच्या गावाहून खानदेशातून वाघावर नाही पुणताम नाही. पुणतांब्याला समाधी आहे. महाराजांचं गाव जन्मगाव नाही पुणतांब. पुणतांब्याला महाराजांची सांगदेव महाराजांची समाधी आणि समाधीचं गाव आहे पुणतांब. पण सांगदेव महाराजांचा जन्म झालाय सांगदेव नावाच्या गावात. त्याचं नाव आता चांगदेव पडले. त्या गावाचं का चांगदेवामुळे चांगदेव पडले. ते तापीच्या काठावर आहे. आता आपले मुक्ताबाई, मुक्ताबाईचं गाव नाही का? मुक्ताईनगर. मुक्ताबाईचं गाव मुक्ताईनगर त्याच्यावरही आहे ते गाव, नदीवर. त्याच तापी नदीवर गाव आहे आणि तिथे तिथं जन्म होता कोणाचा, आणि तिथं त्याचा मठ होता पहिला. माऊलीला भेटल्यावर मग पुन्हा तांब्याला समाधी घेतली. पुन्हा समाधी घेताना आणि तिथून ते दर मुक्काम दर कोस करीत आणि 1400 शिष्याचा तांडा. किती? 1400 वर्ष जगलेला महाराज आणि प्युअर 1400 शिष्य संघ राहते आणि ते तिथून दर मुक्काम दर कोस करीत. बरोबर आहे. दर मुक्काम दर कोस करीत झाल्यावर आणि मग त्या विश्रांती वटामध्ये थांबला. आता विश्रांती वट नाही त्याचं नावच पडलं विश्रांती वट. तिथं थांबल्यावर निरोप केला शिष्याची, जाय मी हे पत्र घेऊन जा आणि सांग मी चांगदेव इथं आलोय म्हणाव, ज्ञानेश्वरांना इथं भेटायला या म्हणाव. मग ते शिष्य गेला, त्यांनी नमस्कार केला. भिंती बसून सकाळ सकाळ असं तिरुबिनाच्या तिरंबीला बसले होते आपण भिंतडावर. ते 14 भावना ज्ञानेश्वर महाराज, स्वपन काका वगैरे आणि तिथे नमस्कार केला. म्हणले मी चांगदेव महाराज इथं आले. कुठं आले? इथं आमच्या गाव खडला म्हणले, वडाच्या झाडाकडे थांबले. ते 1400 शिष्य आहेत म्हणले. बरोबर. कशावर आले? वाघावर बसून. काबूक कशाचा? नागाचा घेतलाय काबू. ज्ञानेश्वर महाराजाला ते अंतरी आम्ही कळत होतं सगळं, पण विचारलं त्याने सांगितलं. त्याला भूषण होतं ना कोणाचं, या 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 आमचा असा दांडगा गुरु. आणि ह्या पोरायपाशी काय असेल बघ, हे तर पोरं दिसायचं. आणि माऊलीचं वय खरंच पोरपणच होतं किंवा माऊलीचं. निवडती ना स्वपन का काही कळलं पोरच आहेत की लेकरं. काय लेकरं चेमूळ काढायचे, लेकरं यायला चेमूळ काढायचं नाही. आणि आपले गुरु महाराज तितक्या लावून आले व्हायला भेटायला. असं त्यालाही नवल वाटलं ना बनला शिष्याला. पण ते निरोप सांगा म्हणून सांगितला. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ठीक आहे येत होता. ज्ञानोबा म्हणले निवृत्तीनाथांना दादा ते वाघावर बसून नागाचा चाबूक घेऊन आलाय, म्हणजे ते त्वरा दाखवायचं नाही. मग तेच आलाय तिकून म्हणल्यावर ते असा बसून आपण कशावर बसून. निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानदेवा ज्याच्यावर बसलो तिला चल म्हण की तीच चालेल. योगीत महाराज आहे आणि निवृत्तीनाथांना माहित होतं ज्ञानदेवाची आज्ञा भिंत मानतीये. आणि ज्ञानोबा राय तसं म्हणले, निवृत्तीनाथ तसं म्हणले. ज्ञानोबाराच्या भिंतीला म्हणले चल बये. मग काय ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. पंढरपूरच्या खाली येऊन इंजन व्हावं लागलं. भितार जड आहे किंवा भितार कुठे चढत असते काय? जड आहे. जड जड वस्तू. हे बंगला काय जड आहे, पण खाली चेतन बसल्या नाही जमायचं. हे बंगला तिकडे गावाला नेऊन ठेवी. बरोबर आहे ना. हे बंगला ओढीत नेल का नाही तिकडं. आणि किल्लारी केवढी ओढली किल्लारी. आणि इथवर आपल्याकडे गडगड गडगड वाजत आलं की नाही, मग खाली कोणतरी होतच की नाही. आणि तसं खाली बसल्यावर काय काही ओढतं या चेतन. महाराज जड भिंती आहे पण पंढरपूरचा चेतन परमात्मा. इंजन झाला भिंत
मुलगानी भिंत चालविली जळ भिंती नाही, ओढी. खरं चालविली यांनी, कधी यांच्या आज्ञेनं चालली, पण ओढी म्हणजे पांडुरंगानं ओढली असं वर्णन आहे. आणि ते मग ती भिंतीवर आल्यावर मग मात्र त्याला आपण चेतनावर सत्ता गाजवतो. पण या महात्म्याची भिंतीवर म्हणजे जडावर बी सत्ता आहे आणि आपण यांना शरण गेले पाहिजे. म्हणून आले लोटांगणे चांगदेव महाराज शरण गेले, लोटांगण घातलं. काय नाही म्हणले महाराज, मला हे चांगदेव 65 तुम्ही लिहिली आहे, तिच्यावर तुम्ही मला समजून आणि मला मुक्त जे उणीव आहे माझ्यात कोणत्या ब्रह्मज्ञानाची. बाकी 14 विद्या 64 कला मी प्राप्त केल्यात, पण मला अपरोक्ष ज्ञान नाही. त्यासाठी हे अपरोक्ष ज्ञान तुम्ही मला करून द्या, मला शक्तिपात करा, मी तुमच्या पायावर सुटलो. चांगदेव महाराज शरण गेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हरकत नाही, तुम्हाला चांगदेव 65 आम्ही समजून देऊ, पण ते गुरुत्वाचा मान मुक्ताई करते दिला. मुक्ताई ते म्हणजे काय दादा, की तू म्हणलीस ना हे कोरा 1400 वर्ष जगला, कोरात राहिला. अगं कोरा राहिला म्हणून चांगलं आहे. आता अक्षर काढला येतात म्हणून मी ती चांगली 65 लिहिली. आता तू त्या 65चा अर्थ याला समजून सांग आणि याला मुक्त कर. ते त्याच्या गुरुत्वाचा मान तुला मी द्यायलो. ती म्हणल्या दादा बरं. मग दादा बरं म्हणल्यावर मुक्ताबाईने ते अटकल केली. ही उपाधी आहे, मी 1400 वर्षाचा मालक आहे आणि इतका असा मोठा आणि ही एवढीशी पोरगी, असं बी काही वाटण्याची शक्यता. आणि ते काय गुण आहे की महाराज, ते डोकाव मधात येतच. हे काय अहो तुटक आहे आणि मी तर मोठा असं, हे असं त्याच्यातला गर्व गड्डा निघून जावा यासाठी मुक्ताबाईने अटकल केली. मुक्ताबाई म्हणल्या माय उपदेश करण्याचा अधिकार माझ्याकडे दिला. चांगदेव 65 मी शिकविते. तर काय तुला म्हणला चांगदेवा तुला मी शिकविते, पण एक शिष्य हा एक बलिदान द्यावं लागतं, एक बलिदान द्यावं लागते. असं म्हणल्यावर मग ते चांगदेव महाराज म्हणले एक कापायला द्यायचं आहे बलिदान. ते माझ्यासाठी जीव तोडून माझ्या संग संगत कोण येत यायला मी आबाळानं जायला चालायचं शिकविलंय. कशानं? आकाश पंथानं. पाण्यावर आसन टाकलं धोतर की त्या नदीतून पलीकडे जातात आमचे हे शिष्य लोक. याला नावच बसायची सुद्धा गरज नाही. असं मी ह्याला योग सगळा शिकविलाय, सगळे ट्रेन केले ते. मग आपल्यासाठी जीवाला जीव द्यायला तयार आहे. सांगते दुर्योधन त्याच्यात म्हणला होता ना ज्ञानेश्वरी, हा हे म्हणला होता हे माझे जे लोक आहेत का ते माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे, इतके प्रेम करतात माझ्यावर. कसा तू दुर्योधन राजोवाच. कोण बोललाय तिथं? दुर्योधन राजा बोललाय. ते दुर्योधन बोललाय, ते दुर्योधन म्हणलाय बरं तिथं. तसं ते चांगल्यावर अभिमान होता हे माझ्यासाठी. मग त्यांनी अरे बाबा आमचे हे आता मी गुरु करणारे हे आणला त्या मुक्ताबाईंना. आणि त्यांच्या संप्रदायातला नाथ संप्रदायातला नियम आहे म्हणून एक माणूस बलिदान द्यायचा आणि तेव्हा मला ते उपदेश करणार आहे. मग आपल्या 1400 शिष्यापैकी माझ्यासाठी कापायला कोण तयार होतो ते नवरी हात करावा. सगळ्याने केले. म्हणजे आता अशी झाली मोकळी, याच्यातला कोणताही कापायला उद्या सकाळ मोकळी. बरोबर आहे ना? सगळे नवरी हात केले. चांगदेव महाराजचा अभिमान दुनावला का कमी झाला? दुनावला, वाढला. काय आपल्यासाठी एवढे लोक जीव द्यायला तयार आहेत, कमाल आहे. आणि मग रात्री झोपी गेले. मुक्ताबाई म्हणल्या सकाळला कापू. तो रात्रभर झोपा म्हणा, जेवण खावणं करा म्हणा. प्रत्येकाला जेवण कमीच गेले महाराज. बारी नेमकी कोणावर येईल सांगता येते का? महाराज म्हणले सगळे माझ्यासाठी तयार आहेत, उद्या मी बोट करील त्यानं याव. बरोबर आहे की नाही? आता कोणाचा नंबर लागतोय की काय नाही की असं म्हणून घोरानं काही येऊन गेलं. निम्या रात्र हो दिली. चांगले महाराज सगळे झोपी गेले. एक जण हळूच उठला, आपलं गबाळ घेतलं. हळू दुसऱ्यानं बघितलं ते म्हणते त्याचं बघितलं दुसरा उठला. असे बघत मेंढ्यावर सुती लागले. मेंढ्यावर सुती सगळे गेले. भरत सगळे कोणी सगळे गेले. कोणी कुत्र नाही. चांगदेव सकाळी उठला झुंजूर बघायला काही येईल बी नाही. मला संडासला गेले, मला आंघोळीला गेली, कोणी कुत्र नाही. आणि मग पांढराची पट्टा 9 वाजले वरी ऊन आलं.
पांढरा शिपट आता कापायला कोणाला भूताला जाऊन सगळा उतारा उठून हेला हुडकाव उतरत नाही जिबे पत्ता झाले फरार झाले. आणि मग गेला मुक्ताबाईकर पाया पडले चांगले महाराज. चांगले महाराज म्हणले तुम्ही मला म्हणला होतात की आपल्या सम्राटाचा नियम एक कापायला आणि मला चांगली पासष्टी मग शिकविते असं तुम्ही म्हणलात, पण काय सांगावं ते म्हणलं पांढरा शिपट कापायला. काय महाराज याच्यासाठी मी इतकं केलं, त्याला इतकं शिकविलं, मी आभारानं जायचं शिकविलं, मी फरानं पाण्यावर बसून जायचं शिकविलं, सगळं ह्याला किती किती सगळी विद्या देत बसलो आणि हे बाई हे फरार झाले. म्हणजे आता कसं वाटायले ते म्हणजे कोणीच नाही वाटायले. आणि मग मला तेवढंच करायचं होतं, कापलं बलिदान घेतलं. म्हणजे कोणतं तुझ्या अंतकरणातला अभिमान की मोठा मी शिष्य आहे गुरु यांचा अशा प्रकारचा जे गर्व होता अहंता, त्या अहंतेला कापून टाकलं. तुला इथून पुढे मी चांगलं 65 शिकविते. ती उपाधी कमी केली, उजी भाकरी खायला होती तेवढी तुकडे मुळ्याला उतारा होता बघ ते उतारा मी काढून टाकला. मला वाटते तसं खरं आता हात करायला हे लोक कशाला नाही असं मला वाटायचं का होय भाव होय मी म्हणलं का आपण ते 6 नंबर पण तेव्हा काही झालं हा विषय झाला आता. काय कमाल आहे महाराज. एक दिवस कीर्तनाला या नागापूरला म्हणलं तर हे म्हणते तर शेतात फवारायचं राहिले 6 महिने लागतंय काय चला बरं त्यातून असो आपलं काय चाललंय त्या काशी म्हणून अरे पहिली दिंडी नेली ज्ञानोबा आहे बरं की ते टाळ मृदंगाच्या घोषात बरं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम विठोबा त्याच्यानंतर कोणी नेली एकनाथ महाराज आणि त्याच्यानंतर कोणी नेली दादा महाराज. बरोबर आहे ना. 3 महात्मे दिंड्या नेणार आहेत काशीला. पायाला दर मुक्काम दर घोष विने मृदंग पताका टाळ सगळे असं घोष करीत गेले. नाथ महाराज घोष करीत गेले. आता तुम्हाला तेच आपलं काल तिथपर्यंत आलतं की मनकर्णा घाटावर नाथ महाराज बसले होते. आपलं स्नान करून थोडंसं चिंतन चालू आहे, त्याला पुरोहानिक म्हणतात. आणि ते पुरोहानिक ते शिष्य आला आणि ते नाथ महाराजांनी निरोप दिला होता त्या मठाधिपतीला की बाबा मी आलोय, तुम्ही इथे येता का, तुमच्याकडे मी बोला येऊ. मग ते मठाधिपतीने सांगितलं शिष्याला जा बघ बरं ते कोण एकनाथ कसे आले ते. मग ते आला बघायला, त्यानं बघितलं हे टाळ मृदंगाचा घोषण हे तेन आणि काही असे भजने आणि 25 माणसं आहेत, थोडे नाहीत ना, 25-30 माणसं आलेले बरोबर हे महाराष्ट्रातले. आणि पुन्हा एकनाथ महाराजांशी गेला, हुशार होता ते. एकनाथ महाराजांची त्यानं फक्त आगत स्वागत पाहिलं आणि मग ओळखिलं ही माणूस काहीतरी आपली सुद्धा वृत्ती पालटली. पालटे भावना पालटे भावना हा संतांच्या पायावर भावना पालटते. म्हणजे या महात्म्यासंग आपले गुरु बोलू शकत आलं की नरम पडते असं त्याला लक्षात आलं. आणि त्यानं जाऊन सांगितलं महाराज ते त्याच्याकडे गेल्यावर म्हणले वादविवाद काही शक्य नाही म्हणले. हो त्याची ती वृत्तीच तशी आहे की माणूस गेला की गार पडते. मग ते म्हणले मी अटकल करतो, पडदा टाकायचा, त्याला पडद्याच्या पलीकडे बसला, निकून बसतो आणि त्याला मग ते खंडन मंडन मी करतो, त्याचं तोंडच बघणं नको. हो काय म्हणणार मी की ज्यानं संस्कृत भाषेवर मराठीत भाषांतर केलं, भागवतासारख्या ग्रंथाचा अपमान केला संस्कृतच्या आणि देववाणीचा अपमान केला, त्या चांडाळाचं मला तोंड बघायचं नाही असा मी भाना लावला त्यानं. ते नाथ महाराजाला बोलून आणलं, पडदा टाकला. नाथ महाराजांनी बसा पलीकडे बसले. त्यांचे शिष्यमंडळ होते, आवक जावं करा इकडून तिकडून सुटून बुटून. हो आले म्हणले महाराज बरं बसू दे म्हणते. नाथ महाराज म्हणले स्वामीजी मला कामून चेहरा दाखवित म्हणजे दर्शन कामून देत नाहीत. तर ते शिष्याने सांगितलं तुम्ही देववाणीचा अपमान केला म्हणून तुम्ही चांदळात गंती, म्हणून आमचे महाराज तुम्हाला प्रत्यक्ष बघू शकत, तुमचे तोंड बघावं अशी त्यांची भावना नाही. नाथ महाराज म्हणले असा काही मोठा गुन्हा असेल तर मी ते गुन्हा मान्य करतो बाबा, पण तसल्या मठाधिपतींनी स्वामीजींनी आणि माझ्यासारख्याला आणि कसं नाही दर्शन द्यावं, मला त्यांचं दर्शन व्हावं अशी खूप इच्छा. ते म्हणजे नाही सध्या तर बोलू शकत नाही, आधी तुम्ही बोला आणि पुन्हा चेहरा दाखवितील, ती काय म्हणतील ते ऐका आधी. नाथ महाराज म्हणले मग त्या पडद्याआडून स्वामीजी प्रणाम, म्हणजे तुम्हाला माझा नमस्कार. मी आलोय
आणि पैठणचा एकनाथ, महाराष्ट्रातल्या पैठणचा मराठवाड्यातला एकनाथ आलो. ती निमित्त मला पाचारण केलं. कशासाठी बोललो ते सांग. तुमची आज्ञा शिरसावंती मला मान्य. काय नाही म्हणले, तू देववाणी संस्कृत आणि त्या व्यासांनी भागवत रचलं संस्कृत होते आणि त्या भागवत रचलेल्या संस्कृतचा तो अपमान केला. त्याच्यावर तू मराठीत भाषांतर करायला. तो आतापर्यंत 5 अध्याय केले आतापर्यंत. तर ते कीर्वाण भाषेचा अपमान व्हायलाय. कशासाठी हे उपक्रम होतो करायला? जगात भूषण करण्यासाठी, तुला मोठेपणा मिळवायचा आहे. असं ते धुंकू लागले. नाथ महाराज म्हणले, महाराज मोठेपणा आणि तुम्ही जर म्हणत असाल अमान्य, तर मी ते तुम्ही सांगताल तसं वागायला तयार आहे. काही नाही म्हणले, मी सांगतो ते कर. काय करू? जे केले आतापर्यंत भागवत ते गंगेत बुडव आणि इथून पुढे पुन्हा कवित्व करू नको. कोण म्हणले? ते महाराज. नाथ महाराज म्हणले, मला मान्य स्वामीजी तुमची आज्ञा. तुमच्यासारख्या काशीतल्या महान पंडितांना मला हे सांगावं आणि मी नाही ऐकावं. हे भागवत बुडवितो गंगेत आणि इथून पुढे मी भागवत करणार नाही. ती तुमच्यापाशी मी म्हणजे प्रतिज्ञा. मला मान्य आहे म्हणले. हे बुडवून ये, आंघोळ कर पुन्हा भागीरथीची आणि पुन्हा मला बोला ये, मग मी तुला दर्शन देतो. आपले मठाची बैस तशीच होते हरिद्वार. यंदाचे कसे होते? या 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 होय साहेब, कसे होते? होत र पहिलं होते पण आपली त्याची भेट व्हाय नाही गेली. असे टिकायला कोपऱ्यात होतं पहिल्यांदा आणि जरा लांब होतं. यंदा काय झालं, सप्ताह तिथं तर त्याची वितळ तिथं जवळ आलो. त्याच्यानं ते बंद करत मागून मात्र नाही, मागून चांगलं बोललो. मागून काय झालं की काय नाही त्याच्यात परिवर्तन झालं. मला बोलून घेतलं होतं ना तुम्ही? होते नाही, मला बोलून घेतलं तुम करो बोले, मैं जा रहा हूँ गाँव को. हाँ. तुम आप ऐसा ऐसा करो. हाँ, विठ्ठल 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 यहाँ भी करो, यहाँ भी करो वहाँ भी करो. आपण म्हणलं, तुम अच्छा ते आपल्या देवाला पांडुरंग काय म्हणलं की जा, बाबा? याला बिमार पण ते म्हणला तुम्ही चांगलं सांगतात, मी ऐकायला. मी लेटेस्ट होते म्हणजे सोते सुनता. हा, तर मी तुम्ही चांगलं सांगायला असं मला आवडलं म्हणला. म्हणजे मी ऐकलं म्हणलं आणि ते हुशार आहे, ते येणं नाही ना महाराज. नाही त्या पदवीवर आहे ते म्हणजे शिकलेलं आहे ते संस्कृत ज्ञात आहे. आणि त्याला फक्त मराठी भाषा येत नसेल इतकंच आहे. हिंदी संस्कृत येते त्याला. खूपचा त्रास होता. हा. छान होऊन गेला आवाज. काय तर संस्कृतचे श्लोक वाचलेले ते ऐकू लागले. मराठीत तर त्याला काही कळ नाही गेलं, मराठीत काय कळलं, पण संस्कृत श्लोक होते ना मधातले काही जे सांगताना ते मी संस्कृत श्लोक म्हणू लागलो. अच्छा संस्कृत पडतो येतो असं ते म्हणले. कोण? स्वामीजी. पुन्हा खुश झाले आणि पुन्हा म्हणले, बघ ह्या मी करो व्हा मी विठ्ठल विठ्ठल करो तुम असं वरी हात करून खुश. महाराज काय करावं, सत्तपुटी शांतन चलतोय. मी आपण नम्रतेनं बोललो. कीर्तन सोड म्हणजे सोडून दे. काय मग नाथ महाराज आता काशीत जाऊन कसे भानते? आधीच नाथ महाराज आहेत पाणी कोणाचे समोरचा इस्तूय असला काय करता या तरण नाही ते पडला दावागणे जाय तो विझवणी आपोआप. लक्षात आलं की नाही? गवतच नाही, केवढा इस्तो त्यात ड्रोम पाडला. कायला पेटायला काय पाहिजे? गवत. बरं काय लक्षात यावं भाऊ. आता नाथ महाराज आहेत ते पाणी आणि समोरून अग्नीचा लोळगा पडला, काय पाणी पेटणार आहे? बरोबर आहे ना? आपलं तसं नाही, लोळगा पडला घास केलंय पेटल्याशिवाय राहतच नाही. बरोबर आहे ना? आपल्या तर त्यांच्या जमिनात कोणता फरक आहे की नाही ना? संत आहेत ते. घसतील बंद झालं, पेट्रोल गाडी ओढू देत नाही आपलं. बरोबर आहे. महाराज नाथ महाराज शांत. नाथ महाराज म्हणले, मी हे टाकतो गंगे. ते उचललं बाळ, त्या वह्या 5 अध्याय लिहिलेले होते. ते उचललं बाळ रस्त्यावर घेतलं, निघाले नाथ महाराज. महाराष्ट्रातले लोक रडू लागले. काय आपल्या महाराष्ट्रातले भजने. नाथ महाराज म्हणले, रडू नका, जे स्वामीजीने सांगितलं ते बरोबर आणि ते करणं योग्य. तुम्ही त्याच्याबद्दल खेद कर. काय महाराज नका बोल. नाही ते जमत नाही. जबान दिली त्यांना मी म्हणजे बुडविणार, जमत नाही.
आणि मग ते त्यांचे शिष्य गेले हे स्वामीजीचे झाले म्हणले बरोबर आणि त्याला बोलवायला लावा ते टाका गंगेत आणि पुन्हा त्याला घेऊन या माझ्याकडं मग त्याचा सत्कार थोडा करू आणि त्याला समजून सांगू की असं काही वागू नको असं म्हणू असं म्हणून गेले ना नाथ महाराज हे सगळे गेले आणि नाथ महाराज हर हर गंगे गंगामाईची स्तुती करू लागले ना आपल्या गंगा माता विचारी म्हणजे त्या शिरले आणि हे गंगा माते हे माझं भागवत तुला मी समर्पित करायला हे वाघ पुष्पच तुला मी वाहिलो असे असे म्हणले गंगेत ते बाळ सोडलं अति मी असं खाली सोडणार की खालून माझा तुम्ही काकणा सहित ती बाई आता फोटो दिसतोय बघा कोण्या फोटो चित्र काढलेले नाथांचा फोटो जिथे असं तिथं असं ते काकण चोळी पांढरी व्यवस्थित गंगा माता पांढरी साडी कुंकू लावून आणि मधातून निघा आणि असे हात केले एवढं मुंडकन ते हातन सगळ्याला त्या घाटावरल्या लोकांना दिसले बरं घाटावर उभी होती पब्लिक आपले मराठवाड्यातले होते लोक आणि उत्तर प्रदेश काय त्याचे शिष्य मंडळ होतं ते बघायला हा गर्दी जमली होती सगळी त्या घाटावर आणि ते सगळे बघू लागले नाथ महाराजाच्या हातात भागवत ते गंगेने घेतलं वरी धरलं ती गंगा माता आली आणि ती म्हणली तुमचं भागवत प्रमाणभूत आहे मी बुडविणार गंगा मातेनं वापस दिलं त्याला पाण्याचा स्पर्श नाही झाला तिने लगेच मधातून निघाली घाटावर घेतलं आणि ते भागवत वापस दिलं वरल्या लोकांना जे कुंडली हे आपल्या महाराष्ट्रातल्या कुंडली म्हणली आणि ते उत्तर प्रदेशचे बी म्हणले ना मधातून बाहेर साक्षात गंगा माता दर्शन देते हो आणि मधात लगेच गुप्त झाली भागवत देऊन मग सगळ्याला लक्षात आलं की गंगेचा साक्षात्कार झालाय म्हणजे हे महाराज साधा आणि त्यांनी पळू जाऊन सांगितलं एक जणांना जाऊन त्या महंताला महाराज गंगा मातेनं दर्शन दिलं म्हणजे त्यानं गंगा माता मधातून आली आणि तिनं भागवत झेललं आणि परत त्यांच्याकडे दिलं साक्षात आम्ही बघितलं म्हणजे नेत्रानं इथं हजारो माणसं आहेत म्हणजे आम्ही एकटे दुखटे नाही आहेत सगळ्यांना बघितलं मग त्याचा गर्व ते स्वतः मग ते उठला आणि पळत आला कुठं गंगेकडे ते महाराज आला आणि त्यानं नाथांच्या पायावर मस्त ठेवलं चुकलं म्हणले माझ्याकडून नाही म्हणले बाबा तुमच्याकडून काही चुकलं नाही तुम्ही हे की गंगा मातेनं प्रमाणभूत म्हणावं याच्यासाठी तुम्ही हे करायला लावलं याचा राग मला उलट म्हणजे भागवत प्रमाणभूत आहे असं प्रमाणाची सही कोणाची झाली आता गंगामाईची सही झाली मग हे तरी कोणामुळं तुमच्यामुळं उलटा तुमचा उपकार आहे की नाही माझ्यावर म्हणून मी तुमचं दर्शन घेतो महाराज तसं काही नाही म्हणले बाबा तुम्ही महाराज तुम्ही साक्षात्कारी संत आहे माझ्या नाही लक्षात आलं नाही म्हणले आता या भागवताची मिरवणूक काढायची आपल्या काशीमध्ये प्रमाणभूत आहे भागवत मग काशीत मिरवणूक काढायची ठरवलं आणले हत्तीच्या अंबारीत ठेवायचं भागवत आणि मग त्या नाथ महाराजाला हत्ती बसवायचं पुन्हा त्याच्या पुढे भागवत ठेवायचं आणि वाजंत्रे हे ते मृदंग हे ते लावून आणि सगळ्या काशीत मिरवणूक करायची भागवताची असे महंत म्हणले नाथ महाराज म्हणले मिरवणूक करायची ते भागवताची करा पण मी पामर आहे मी हत्तीवर बसून मिरवणार भाऊ एवढं झाल्यावर आपण त्यावर मिरविला असतो आता पळून रोज एक तर ते काल आणलेला हार सकाळ रात्री उद्या खायचा म्हणल्या सकाळचा हार ते सुकन म्हणून पाण्यात ठेवायचं पाण्यात ठेवल्यावर त्या फुलाचं पाणी व्हायचं जरा आणि भाऊच्या आंगड्याला पिवळं झरत होत तरी ते घाला म्हणायचं मग सांगा दुःख आहे का सुख आहे कसं आहे महाराज पण ते दुःख आहे पण करून घेतात आता नाथ महाराजाला स्वतः अमरीत मिरवायचं म्हणाले नाथ महाराज म्हणले मी पामर आहे मी मिरवून करू शकत नाही म्हणजे हाती मिरवणार नाही मी पायी चलतो स्वामीजी तुम्ही बसा कशावर हा म्हणजे भागवत प्रमाणभूत आहे हे खरं म्हणणारे तुम्ही आहे त्याच्यावर स्वाक्षरी करणारे तुम्ही तुमची स्वाक्षरी झाली गंगा मातेची तुमच्यामुळे झाली हे तुमचं नाही म्हणले बाबा तुमच्या पुढे मी हाती कसा बसेल नाही मग चला पायाने नाहीच बसले नाथ महाराज त्या स्वामीजी बरोबर पायानं चालले आणि भागवताचे म्हणून हाती बसून काढली सगळ्या काशीत ते भागवत 5-6 दे मिरविले लक्षात आलं का तिथे एक दंडेवती स्वामी नाही तेलंग स्वामी होते ते तेलंग स्वामी म्हणले हे प्राकृत माणसाचा हात ह्या भागवताला लागून ज्या भागवताला गंगेचा हात लागलाय त्या भागवताला प्राकृत माणसाचा हात लागू नये एक करा याच्या प्रती तयार करा दुसरं
नाथांच्या हातानं करून घ्या. त्याचे पहिले फक्त उतारे खड 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 लिहून घ्या. आणि हे लिहून घेतले ना उतारे, लक्षात आलं का? आणि मग ते जगात त्याचे भागवत तयार करा. पण हे गंगेचा हात लागलेल्या ग्रंथाला मी समाधी देतो. हे कोण्या माणसाच्या साधारण माणसाच्या हातात ते ग्रंथ जाऊन, म्हणून अजून बी आता बी त्याला समाधी दिली तेलंग स्वामीनं पंचगंगेश्वर मठात. कुठं? पंचगंगेश्वर मठ आहे काशीला, आणि त्या काशीच्या मठात समाधी दिली त्या ग्रंथाला. आणि त्याच्यावर मग ते शिळा घातली आणि महादेवाची पिंड स्थापन केली. त्याचं नाव सोडलं, ठेवलं पंचगंगेश्वर. काय नाव ठेवलं? हे 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आज नाही. 450 वर्ष झाली याला. 450 वर्ष जवळजवळ होत आले. हे पंचगंगेश्वर नाव ठेवलं त्या पिंडीला, म्हणजे महादेवाच्या लिंगाला. आणि ते महादेवाची पिंड स्थापन केली या त्या नाथ महाराजांच्या ग्रंथावर भागवत. हा, आता अद्याप पावे तो ते समाधी आहे का याची, त्या ग्रंथाची. ज्या ग्रंथाला गंगेचा हात लागला ते ग्रंथ काशीत समाधीत आहे. मग त्याच्या प्रती तयार केल्या. आणि नाथ महाराजांनी ठरविलं, स्वामीजी 5 अध्याय मी आजपर्यंत केले, आता तुम्ही प्रमाणभूत गंगेमुळे म्हणायले, मग आता राहिलेला 11वा स्कंद पूर्ण करू का? अरे जरूर करा, जरूर करा, तुम्हाला आमचं सहाय्य राहील. काय पाहिजे तुम्हाला जेवण खावण ते आम्ही देऊ, सोय करू. आणि तुम्ही त्याच्यावर मराठीत भाषांतर करा. नाथ महाराजांनी ठरविलं. अशा काशीसारख्या क्षेत्रात आणि भागवत करण्याची संधी देवानं दिली. काय परम भाग्य. आपल्यासारखा म्हणला आता जनावर राहिले पाणी पाजायचे, तिकडे कोण बघल, लेकरायचे लग्न राहिले, इथं काशीतच बसल्यानं कसं जमन व्हाय भाकर. बसतो का आपण काशीत असं घोंगळा करीत? हिंगोला शेवटचं जेवण गेला. हा, कवा जाईल की गावाकडे वाटतंय हो असं. आणि मग ते नाथ महाराज तिथंच बसले. महाराज आंघोळ्या करायच्या गंगेच्या आणि मन कर्णिका घाटावर. कोणाच्या मठात फिटात नाही बरं, मन कर्णा घाटावर मस्त उग त्या राहिलेल्या म्हणजे 5 अध्याय झाल्या, पुन्हा 6, 7, 8, 31 पर्यंत सगळी टीका कुठे लिहिली या? काशीत लिहिली महाराज. आता किती दिवस लागले त्याच्यावर शेक टाकलाय त्या देशाचा, कोण्या उत्तर प्रदेशचा शेक आणि आपल्या महाराष्ट्रातला बी शेक, असे दोन्ही शेक त्या ग्रंथात शेवटी टाकले. आणि असा ग्रंथ तिथं परिपूर्ण केला नाथांनी. आणि ते स्वामीजीनं मानलं, सगळ्या दुनियानं नाथ महाराजांना मानलं, तरी पण घमेंड केली. भूषण करण्यासाठी ते वागलेच नाहीत महाराज. मग कशासाठी हे भागवतासारखे उपक्रम करावे, गाथा करावा, हे सांगितलं तुकाराम महाराजांनी, ज्ञानोबा महाराजांनी ज्ञानेश्वरी कशासाठी करावी? एवढे कुठाने भूषण करावा या जगी नाही, उद्धार करावा या जगी. कशासाठी? लोकांचा उद्धार व्हावा, जगाचा उद्धार व्हावा, हा हेतू आणि जवळ ठेवून त्यांनी हे ग्रंथ केलेले. पण आपलं मात्र तसं नाही. आपण गातो, भजन करतो, पण लोकांना चांगलं म्हणण्यासाठी. म्हणूनच लाईट स्पीकर लावल्याशिवाय आपल्याला करमतच नाही. आणि लाईट स्पीकर बंद करा म्हणणाऱ्याचा आपण द्वेष करतो की नाही? राग करतो. लाईट स्पीकर बंद कराय लय कडू आहे, खराब आहे, काय असा आहे तसा आहे. आता सांगा बरं, लाईट स्पीकर तुला भजन करू देईल नाही म्हणून ते तुला खराब वाटायला, त्याला पटत नसल, त्याला झोप येत नसल म्हणून ते. आणि काय जो देतील ते गौरव नेणे, दयाशी ते भिंगळवाने. सांगा बरं, अल्लाह हुकबर लागल्यावर तुम्हाला बरं वाटतंय का? काय म्हणणं तुमचं? आमचं कीर्तन चालू असलं आणि कीर्तनात अल्लाह हुकबर, मग आम्हाला बरं वाटतंय. मग बरं वाटत नसलं त्याचा द्वेष कशाला करायचा आपण? बरं वाटून का त्याचा धर्माप्रमाणे ते करायला विचार. मग आपण त्याचा द्वेष तर नाही म्हणायचं, बरोबर आहे ना? आपण जर थांबू काय व्हायले, पण द्वेष करणे नको कोणाचा. पण आपण द्वेष करतो की नाही त्याचा, कोणाचा लाईट स्पीकर नाही लावू देईल त्याचा. लोकेशनीसाठी जर भजन केलं तर भजन फल देत नाही. काय फल देत नाही बरं. पोट भरल, लोक मानतील, कीर्ती होईल, पण त्याच्या सोयीत कारण काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणे, त्या भजनात तुझं सोयीत काही नाही. खरं तर भजन लोकायला आपलं भजन केलेलं कळूच नाही असं चिंतन केलं पाहिजे. असं मग मोठ्याने भजन करा, हरकत नाही. तुम्ही काकडा मोठ्यानंच करा, काय वैखरी वाचेतूनच, तर ते डेक लावा मधात. तुम्हाला स्वराला प्रतिध्वनी येण्यासाठी मधात डेक बॉक्स लावा आणि मस्त स्वरामध्ये आणि काकडा करा. तुम्ही आनंद तुमचे तुम्हाला मिळावा. दुसऱ्याची काय गरज आहे आपल्याला, कळलं का? पण नाही ना, आपण तशासाठी नाहीत गात. कशासाठी गातो?
हा गातो भाव अंगात नाही नाही मग कशासाठी गातो भूषण करावया जगी तुकाराम महाराज नाही बर काय आपण भूषण करावया जगी महाराज नाही भाऊ भूषण करण्यासाठी जे पोती सांगतो भूषण करण्यासाठी कीर्तन करतो हो महाराज सांगा ना दुसऱ्याला जाऊ द्या हो दुसऱ्या महाराजाचा विचारच करू नका एखादा महाराज म्हणते ना आमच्यासारखा बा आम्ही घेत नाही मग घेत तर नाहीस कायला बोंबलत जातो असं जर कोणी विचारलं तर मनगटाला धरून विचारलं तर आम्ही काय उत्तर देणार लोकांचा उद्धार करण्यासाठी हा लोकांचा उद्धार म्हणा तुकाराम महाराज बोंबलून गेले त्याचं कोणी ऐकलं नाही आम्ही किती सांगत कवडे आंब्याचा धरला ते तसली टमटम गाणी म्हणू नका त्या आंबामाच्या नादीन कोणा गणपतीच्या आणि भूताच्या नादीन तुम्ही लागू नका आपला एक धरला चित्ती आम्ही रुक्मायचा हे नादी लागा रे कोणाच्या नादी लागू नका बोंबलायलो एकादशी शिवाय व्रत तुम्ही करू नका फालतू काही व्रत करता ऋषी पंचम धर कुठं चतुर्थी धर आणि कुठं काय किती बोंबलायचो आम्ही काशीहून आल्यावर पितर घालावंच लागते तुम्ही घाला तर ऐकायलेत का लोक कोण ऐकायले करायचे तेच करायले बरोबर आहे ना मग काय हिंडतोच भाऊ तू असं कोणी विचारलं तर काय उत्तर देणार आम्ही भूषण करावं या जगी ह्याच्याशिवाय काय उत्तर देता येईल आम्हाला गातो भावना आहे अंगी आणि कशाला फिरतोस तू तर भूषण करावं या जगी हनुमान महाराज कीर्तनकार आहे असं लोकांना म्हणावं बरोबर आहे ना महाराज असंच आहे असंच उत्तर आहे दुसरं उत्तर देता येत नाही याला हा फक्त एवढंच आहे घरी बसून कीर्तन होत लक्षात आलं 2-2.5 घंटे कीर्तन जे करतोय आणि अभंगात अवघा अर्थ पदपदावर घासायचं असं एकटा नाही घासीत नाही वाचित बसल काही पण असं घासाघासी करीत नाही ना भाऊ करते हा केलं एक बार लिंबाखाली मी पहिलं कीर्तन लिंबाखालीच केलं नाही लबाड ना इमानदारी हे बघा गाथा हातात लांबतानीचा लिंब होता आणि हनुमान एकटा चौकून ज्वारी होती ते परस्पर रानात ज्वारी तुम्हाला माहिती लांबतानी कशी येते आजची ज्वारी ह्या इतकी विचारायची वरी कंस घ्यायची ह्या दाटवाट ज्वारी कोण यायला तिकडे ते सरकण जाणार सरकण नंबर मधातली माखाली कोण आहे मी एकटाच आणि पहिलं कीर्तन तिथं झालं लांबतानीच्या लिंबाखाली नाही लबाड नाही तुम्हाला म्हणलं आज कीर्तन केलं मला करायचं होतं कीर्तन काय करायचं होतं कीर्तन करायचं होतं आणि हे लोक प्रसिद्धीत लोक हे येऊ येत नाहीत ना तुला काय कीर्तन जमतं बसले असं असतंय हो हे मोठं अवघड असतंय हे पोती तर सांगू देत नव्हते लोक आणि मागून तेच म्हणू लागले तू सांग आम्हाला ऐकावं जुने माणसं कवा सांगितले का ज्ञानमामा पाटील पुन्हा तुझा मला कवा सांगितले का मी असं नाहीच मी पोती सांगायला सुद्धा महाराज बसलेच नाही ज्ञानमामा पाटील बसलाच नाही मी म्हणत होतो नाही तुमची ऐकली महाराज पण एकट्याने केलंय कीर्तन कुठं आणि ते खरं कीर्तन काय कोण आहे आपण नसलं ते पांडुरंग व्यापक आहे ना ते होतात होता महाराज या केलंय कीर्तन पहिलं कीर्तन लिंबाखालीच केलंय दुसरं कीर्तन मारुती मंदिर तिथं 4 तास चालू द्यायचं तर तुम्ही लटकून सोडा आणि घंटे केला या अभंगाचा पदाचा अर्थ लावलो तिथं कोण होता साक्षीला पांडुरंग तिथं कवर बी हाणायचं इतका करतो कवर बी ती सवयच लागून गेली कोणी सोड म्हणणारच नाही ना चल बिन याची गाडी बिन ब्रेकची नाही काय असं महाराज पण पहिलं कीर्तन इमानदारीने बोलायलो मी सत्य त्या लांबतानीचा लिंब आहे त्याच्या खाली आता बी ते लिंब आहे मोठा लिंब आहे तेवढं झाडच नाही आपल्या शिवारात बी नाही लय मोठा लिंब जुन्या काळात त्या लिंबाला माझ्या जन्माच्या अगोदर त्या कवा कोणाच ठाऊक मोठा आणि त्याच्या खाली कीर्तन पहिलं हे आणि हे खरं कीर्तन ते कीर्तन भूषण करावं नाही ते तसं एकांतात हे लोकातला तर काय पण चिंतन होतं वा बाहेर गावाचं आपण असं करत नाही एवढ्यासाठी बरं या पण कशासाठी तू जातोस मग म्हणतोस ना पैसे पाहिजे नाहीत मग पैसे तर पाहिजे नाहीत आणि मग कशासाठी तू जातोस बाहेर गावाला कीर्तन असं कोणी विचारले